मंदिराचं एंट्रन्स जर पायऱ्याने तुम्हाला जायचं असेल तर इकडनं जावं लागतं आणि त्या साईडने आपण लिफ्टने जायचं होतं तर आपण लिफ्टने प्रिफर केलं. आपण लिफ्टने जाणार आहे. जर तुम्हाला चालत जायचं असेल तुम्ही या गेटने वरती जाऊ शकता. आता जीवदानीच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. आपण ट्रॉली घेणार आहे आणि ट्रॉलीने वर जाऊन खाली रोपवे ट्रॉलीपेक्षा रोपवे बोलतात त्याला. बट आपली पादत्राणे आहे. आईला पण त्या ठेवावी लागणार. हो. सो आई ओटी घेऊन आलेली आहे. आता तिची चप्पल मी घालून तिकडे ठेवायला जाणार आहे. तिकडे आम्ही इकडे वाट बघत होतो तुझी. दे चप्पल दे. तुझी चप्पल मी ठेवून तिकडे समोर जायचं. हातात कुठे घालते. आता आपण तिकीट घेण्यासाठी आतमध्ये चाललोय. लाईन खूप कमी आहे. मी तिकडे ऑलरेडी वाट बघतोय. आई सरकायचं काम कर. श्री केवढी मोठी लाईन आहे. मग गणपती आणि जत्रे वरती चाललंय. ही ट्रॉली आहे. मला तर दिसतच नाहीये. इथं वर जाऊन जेव्हा खाली येईल तेव्हा जीवदानी माते की जय. आणि ही ट्रॉली निघाली आता वरती जीवदानीच्या डोंगरावर जाण्यासाठी. बोलो माता रानी की जय. खूप वरती आलो आता. तर नीट खाली दिसत तर बघा. आया है माता. तर तुम्हाला देखील दर्शन करवतो. तुम्ही बघायला भेटेल. हे बघा समोर आहे जीवदानी माझं. दर्शन करून घ्या सगळ्यांनी. आणि इकडनं आपण वरती यायला आपल्याला जागा आहे. आणि वरती आल्यानंतर इथे कालभैरव मंदिर तसेच महाकाली मंदिर आहे. श्वान आहे इथे देवीचा. तसंच आपण खालच्या साईडला जातो. इथे देखील एक मंदिर आहे. ते गाईचं मंदिर आहे असं म्हणते. संपूर्ण विरार त्याहून पुढच्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळते. तर आता आपण त्या रस्त्याने आतमध्ये आलो आणि इथे हे जे गाईचं मंदिर आहे ह्याचा विषय वेगळी आख्यायिका आहे संपूर्ण. तर ही आख्यायिका मी तुम्हाला तर सांगतो थोड्या वेळात. पण तुम्ही इकडनं वरती बघू शकता. पण लोकही काय बांधून ठेवतात ते समजत नाही. थिंक प्रसाद आहे तो बांधून ठेवत आहे. पण बाजूलाच असलेली सगळी पर्वतरांगा आपण बघू शकतो. दूरच दूर सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आईची पण काहीतरी मन्नत आहे. सो ती मन्नत बांधायला आई इथे तिची ओटी जी आहे ती बांधते. इथे खूप भाविकांनी ओट्या बांधल्या ज्यांच्या मनोकामना आहेत. सो आईची पण काहीतरी मनोकामना आहे. सो त्यामुळे ती ओटी बांधते. कट्टा बांध ग. दोघांनी सासूने आणि जावयाने ट्विनिंग केलंय. बघू शकताय तुम्ही. जी आख्यायिका आहे ती अशा प्रकारे म्हणजे आम्ही देखील दुसरीकडनं ऐकली होती. तर ती अशी होती की जेव्हा गायी होत्या
त्या गाय होती, ती गाय या डोंगरावरती येते चरत आणि चरत चरत ती डोंगरावर येते. तेव्हा तो एक गुराखी असतो, गुराखी त्या गाईच्या पाठलाग करत वरती येतो. तर त्याला एक ती बाई दिसते. तो त्या बाईला तो सांगतो की तुमची गाय माझ्या गाईंबरोबर चरत होती म्हणून. तेव्हा त्याला ते विचार, तेव्हा ती त्याला काही पैसे देऊ करते, काही हे देऊ करते, तेव्हा तो ती गोष्ट घेत नाही तो, आणि त्याचा प्रामाणिकपणा तो तिथे दाखवतो. त्यामुळे देवी ती प्रसन्न होते. आणि ती जी गाय असते, ती गाय त्या कड्यावरनं, या डोंगरावरनं उडी मारते आणि स्वतःचा जीव देते. त्यानंतर ह्याला जीवदानी असं हे नाव पडलं. आणि तेव्हापासून पुराणामध्ये कुठेही उल्लेख, म्हणजे कधी देवीचं कसे आली, काय झालं, असं कुठेही सापडत नाही. पण ही आख्यायिका अजूनही आहे अशी जीवदानाविषयी. पण जीवदानी आईचं खूप मोठं नाव आहे. नावापेक्षा देवीचं खूप चमत्कार आहे. आणि आत्महत्या जेव्हा आम्ही दर्शन घेतलं तेव्हा अक्षरशः आई आपल्याकडे बघते असं भासलं. आणि खूप सुंदर, आणि खूप लोक इथे येत असतात. आणि आता लवकरच दसरा आहे, दसऱ्याला देखील इथे खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात. जर तुम्हाला देखील यायचं असेल तर नक्कीच या विरार स्टेशनवरनं एक बाहेर आलं तर लगेच रिक्षा आहेत. त्यामुळे लोक, जर आपण चंद्रावर गेलो तर इथे यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर धन्यवाद प्रियंकाजी आमची व्हिडिओ काढल्याबद्दल. आणि बरं योगा लग्नानंतर आपल्या जीवदानीचं पण दर्शन झालं. मुंबादेवी केलं, सिद्धिविनायक मंदिर केलं. आपण गोंधळाच्या वेळेला बोललेलो की आपण जाऊया. हो, आणि आता जीवदानीचं पण दर्शन झालं. कोणताही प्लॅन नव्हता इकडे येण्याचा, पण अचानक देवीने बोलवून घेतलं आपल्याला ना. असं संपूर्ण हा परिसर दिसतोय. हो, आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आणि आम्ही आता डोकं लावलंय थोडं, आणि आम्ही खाली आलेलो इकडे. तर ही संपूर्ण रोपवेची अशी सिस्टीम आहे. प्रियंका, कसं दर्शन झालं तुझं? काय सांगशील मग? अजून घाबरली घाबरली घाबरली. समोर हॅलिपॅड देखील आहे. हॅलिपॅड विमान उतरायला पण केलं आहे. हॅलो हर्ष, आम्ही आलो खाली ट्रेनमधून आम्हाला सांग तिकडे येऊन उभं राहायला. नंतर रिक्षा पकडणार आहे. आता रिक्षा पकडणार आहे. समोर देखील दुसरी जी ट्रॉली आहे ती येते. दोन्ही ट्रॉली एकमेकींना कशा एक्सचेंज होतात त्या बघा. दोन ट्रॉल्या एक्सचेंज केल्या. काहीतरी लोक येतातच आपण खाली पोहोचतोय. पाऊस आला आणि आता खाली तर गेला.
बाहेर पडायचं इकडनं एक्झिट. फोटोचे माल चला. दर्शन खूप भारी झालं आणि आता पुढच्या प्रवासासाठी निघायचं घरी. कारण आपला प्रवासच आहे विरार. विरारवरनं मुंबईला गणपती बाप्पा. आता लाईन खूप वाढली, गर्दी झाली आतमध्ये थोडी. आम्हाला काहीच गर्दी नाही भेटली हा. आणि या रोलर कोस्टर मधनं बाहेर पडायचं. विठुराय काढले तिथे. विठ्ठल विठ्ठल. पाऊस आला. जय श्रीराम. चला मग. दर्शन झालं. तुम्ही देखील लवकरच घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.